Godavari ನೀವು ಪ್ರಪೋಸಲ್ ಏನು ಕೊಡ್ತೀರಾ ಮಂಜೂರು ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಪ್ಡೇಟ್ ಟಿಲ್ ಟುಡೇ ಇಡೋದು बोर्ड ऑफ डायरेक्टर कितले पाहिजे अहो त्यांच्या इन्क्वायरी बसवतो सरांनी ಸುಳಗ್ನವರು ಮಟ್ಲೆ ಮೀನಿಂಗ್ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನರಿ ಇರಂಗಿಲ್ಲ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಇವರ ಎಲ್ಲ ಕೂಲ್ ಒಂದು ಸ್ಕೇಲ್ ಆಫ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಹ್ಯಾಕ್ खडकलाच लोक आहेत 3 वर्ष झाले हो एवढा ऑडिट करून घेणार सेकंड करून घेतलेले ते ಇದು ಕವರಿಂಗ್ ಲೆಟರ್ ಇದು ಯಾವಾಗ 28 ಆಗಿದ್ರೆ 30 ತಾರೀಕು ಅಂದ್ರೆ 4 ತಾರೀಕು हां हां ಅವಾಗ ಓಕೆ ಸರ್ यस सर जय किसान जय जवान जय जवान जय किसान जय जवान जय किसान बोलो भारत माता की जय वंदे मातरम एक मिनिट सोसायटीमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता आपण त्याच्या विरोधात व शेतकऱ्यांना जे कर्ज वितरण होत नव्हतं बिनव्याजी ते मिळावं हे विषय घेऊन आपण इथं आंदोलन करत होतो. आपण उपोषण आरंभ केलं होतं. तर ह्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस होता. तरी आपल्या ह्या उपोषणाला खूप मोठं यश लाभलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण ह्या विषयाला गेल्या आपण 5 वर्षापासून विषय हा घेऊन लढत होतो. परंतु झालेल्या भ्रष्टाचारामुळे माझ्या गावकऱ्यांना कर्ज वितरण होत नव्हतं. तो विषय आपण लावून धरल्यामुळे व या विषयामध्ये माझ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रमाकांत दादांनी आम्हाला खूप मोठा आधार देऊन माझ्यासाठी खूप धावपळ केलेली आहे व प्रत्येक विषयावरती त्यांनी तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना या जिल्ह्याचे डीसी माननीय मोहम्मद रोशन सरांना व कमिशन ऑफिसर सरांनाही खूप माझ्यासाठी विनंती केलेली आहे व त्यांच्या ह्या आशीर्वादामुळे आम्हाला ह्या लढ्यालाही यश आलेलं आहे. व इथं ह्या उपोषणाला आजच्या दिवशी उपस्थित माननीय डीआर सर, राजेंद्र पाटील व तसेच काजी सर इथं उपस्थित आहेत. त्यांचेही प्रयत्न आम्हाला मोलाचे लाभलेले आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून आम्हाला माझ्या गावच्या शेतकऱ्यांना न्याय देता आला. त्याच्यासाठी मी माझी संघटना, इथं उपस्थित अधिकारी, माननीय डीसी सर व माझ्या या उपोषणाला ज्या ज्या कोणी इथं येऊन मला आशीर्वाद दिले, पाठिंबा दर्शवला, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानून मी माझं हे उपोषण इथं आज सोडत आहे असं मी जाहीर करतो. व माझ्या गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना मी आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही. असा हा आनंद आम्हाला आज लाभलेला आहे. तरी माझ्या गावकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल समस्त लोकांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद.